प्रत्येक मराठी माणसाला आम्ही 5 जागा जास्तच मिळवू। दोन ठाकरे काय करणार? दोन ठाकरे काय करणार? सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवून। तुम्ही म्हणाला ठाण्यात 75 तर मुंबईत किती? पहा ना तुम्ही, बघा ह्यांचा सगळा खेळ आता संपत आलेला आहे। विधानसभेतला, लोकसभेत लोक फार जागरूक झाले। रस्त्यावर उतरू आम्ही, लक्षात सांगतो, 2 ठाकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे। ठाण्यातील सर्वच जागा शिवसैनिक जिंकतील या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गट नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार पलटवार केलाय। मीरा भाईंदर शहरात महाराष्ट्रातील पहिल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला केंद्रातील लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या गेम झोनचे उद्घाटन प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मिश्कील प्रतिक्रिया दिली। सरनाईक म्हणाले की उभाटा गटाला ठाणे महानगरपालिकेच्या नाही तर मेंटल हॉस्पिटलच्या जागा जिंकता येतील, कारण त्यांचं वास्तव्याशी काही देणं घेणं नाही। या वक्तव्यानंतर ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू राहण्याची चिन्हे दिसत आहे। पुन्हा एकदा उभाटा गट आणि शिंदे गट यांचा वाद हा चव्हाट्यावरती आलेला आहे। काही दिवसापूर्वी, काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं की ठाण्यातल्या या इथं महानगरपालिकेतला सर्व सीट हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिंकणार आहे। याच्यावरती मिश्कीलमध्ये प्रताप सरनाईक, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, यांनी टीका केलेली आहे। नेमकं ते काय म्हणाले आपण जाणून घेऊ। सर, संजय राऊतांनी वक्तव्य केलं की ठाण्यामध्ये सर्व सीट उभाटा गट जिंकणार, त्याच्यावरती आपण काय प्रतिक्रिया देतो? संजय राऊतांनी वक्तव्य केलंय की ठाण्यातल्या सर्व सीट या टायमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिंकणार आहे, याच्यावरती आपण काय वक्तव्य? संजय राऊत काय बोलले? बोलले की ठाण्यातल्या सर्व सीट हे उद्धव गट जिंकणार आहेत। कुठल्या? येणारे महापौर मेंटल हॉस्पिटल मधल्या? जरूर त्यांना ते स्वप्न पडत असतं रात्री। मेंटल हॉस्पिटल मधल्या जेवढ्या काही सीट आहेत त्या सगळ्या उभाटा गट जिंकणार आहे।